एका आता ह्याला हा तर आम्ही मगाशी मोजले तर 85 आहेत. 85 म्हणजे एका पोलला एका पोला 85 आता म्हणजे सेट झाल्यात. सेट झाले. इथून बघा इथून इथं खाली इथपर्यंत खालपर्यंत बघितलं तर पूर्ण असं सेटिंगनं भरलाय. सगळ्यात प्लस पॉईंट आहे ड्रॉपिंग कुठं झाले एवढं ड्रॉपिंग अजिबात दिसत नाही सर. 25 जागी काय 2-2 3-3 झाले. आता इथं जर सर बघितलं तर एका जागेला तीनच कळे आहेत. तीन कळे आहेत एका आता इथं बघितलं तर एक ठिकाणी 3 कळे आहेत. आणि सर सगळ्यात महत्वाचं फुलाचा आकार जर बघितला तर किती मोठं फुल आहे बघा हे. आणि एकदम पांढरं शुभ्र कुठेही डाग नाही. पण आता आमचा अंदाज आहे बरं का हा अंदाज एवढा प्लसला 7-7.5 टन माल निघाला. म्हणजे एक तर जुना फ्लश आहे म्हणजे जुनी बोनस काडी आहे आणि त्या काडीला 6.5 टन माल निघणारी अशी तुमची ही आहे अपेक्षा आहे. सर नमस्कार. नमस्कार. जय SBD. जय SBD. आज आपण आपल्या ड्रॅगनच्या प्लॉटवर आलोय. असं वाटत नाही की आज आपण ड्रॅगनच्या प्लॉटवर आलोय, कारण पाठीमागे जर बघितलं तर ही ड्रॅगनची बाग आहे की कमळाची बाग आहे हे लक्षातच येत नाही. कारण आता जर बघितलं तर एकच नंबर नजारा आलाय. म्हणजे हे समोरचं झाड असेल किंवा इकडची ही लाईन असेल सगळे किंवा इकडं पाठीमागे जर बघितलं तर पूर्ण सगळ्या झाडांवर नुसती फुलं दिसत आहेत. तसं सगळ्यात महत्वाची ही व्हरायटी कोणती आहे? सी व्हरायटी. सी व्हरायटी आहे. आणि किती वर्षाचं झाड आहे सर? हे तिसऱ्या वर्षाचं आहे. हे तिसरा बहार आहे आणि ह्या वर्षीचा हा पहिला फ्लश आहे. एका आता ह्याला हा तर आम्ही मगाशी मोजले तर 85 आहेत. 85 म्हणजे एका पोलला एका पोला 85 आता म्हणजे सेट झाल्यात. सेट झाले. आता जर बघितलं समोर तर पूर्ण आता आपण बघितलं एकच हे आहे. एकच पोल आहे इथपर्यंत. इथून बघा इथून खालपर्यंत बघितलं तर पूर्ण असं सेटिंगनं भरलाय. आणि सर सगळ्यात महत्वाचं बघितलं सर खाली म्हणजे जी जुनी पानं आहेत तुमची जे जुने ब्रांचेस आहेत त्यालाच फक्त सेटिंग आहे. नवीन सरासरी 55-60 तर सरासरी आहे. सरासरी पूर्ण बागेत. सर आता जर सगळ्यात महत्वाचं बघितलं तर नवीन काडी आता तुमची वर सेंडा पण चालू आहे आणि खाली सेटिंग पण आहे. प्लस पॉईंट म्हणजे मागच्या वर्षी झालाय. आता नवीनचे फुटवा म्हणजे जो जुना गेल्या वर्षी ज्यानं माल दिलाय त्यालाच परत बोनस आहे. हे सगळं श्रेय जाते SBD ला. हे 570 पोल आहेत. 570 पोल आहेत. 70 पोलला आम्ही जवळ म्हणजे ह्याला पर पोल 2 किलो कृषीधन हा आणि 250 ग्रॅम हे दिलं ग्रीन भूमी आणि आपलं टोटल क्षेत्राला 4 बॅगा आपलं बायो NPK हा आणि तुमचं एन बुस्टर 3 बॅगा दिलं. 3 बॅगा. सर आता आमचा अंदाज आहे बरं का अंदाज एवढा प्लसला 7-7.5 टन माल निघाला. म्हणजे एक तर जुना फ्लश आहे म्हणजे जुनी बोनस काडी आहे आणि त्या काडीला 6.5 टन माल निघणारी अशी तुमची ही आहे अपेक्षा आहे. आणि आता जर बघितलं चित्र तर 100% निघणार याची गॅरंटी वाटते. कारण आता जर बघितलं तर सेटिंग बघितलं तर खतरनाक असं कुठली ब्रांच नाही की ज्याला सेटिंग झालेलं नाही. आणि आता हे वन टाइम म्हणून आज म्हणते 85% आज उमरलंय हरवणे. आता थोडं किती थोडं राहिले आता. आणि ह्याला गुढी आहे याला बघा. आता ह्याला जर बघितलं तर मधासारख्या बाहेर आले असा चाकून बघितलं का नाही एकदम गुडचाट लागते. म्हणजे गोड लागते. म्हणजे ह्याचं जे फळ येणार आहे ते पण 100% गोड येणार आहे. त्यात काही विषयच नाही. आता सर जर तुम्ही ड्रॅगनचा किती वर्ष झाला तुमचा अभ्यास आहे? 3 वर्ष झाले की 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं तुम्ही ड्रॅगन मध्ये काम करताय. दरवर्षीच्या ह्याच्यात
म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आणि या वर्षीच्या प्रॅक्टिसमध्ये काय फरक वाटतो आणि काय बदल दिसतोय तुम्हाला? प्रत्येक वर्षी वाढतच निघाले. म्हणजे दरवर्षी बघितलं तर उत्पन्नात भर पडत चालल्या, रिवर्स नाही, भर भर पडत चालल्या. केमिकलचे नाही, एकही चिमट. म्हणजे विदाऊट 100% ऑर्गॅनिक. 100%. आतापर्यंत 40 लिटर सॉइल गेले. आतापर्यंत फक्त सॉइल बुस्टर आपले जे आहे ते 40 लिटर गेले रेस्ट मध्ये. रेस्ट मध्ये. म्हणजे कुठून सर किती दिवसापर्यंत म्हटलं तर डिसेंबर पासून मे पर्यंत 40 लिटर सॉइल बुस्टर गेले क्रॉपच्या 5 लिटर सप्लाय कॅनोपीसाठी. आता सर जर बघितलं तर तुमच्या बागेत सनबर्निंग अजिबात दिसत नाही. कुठंच नाही. 1% मी नाही. 1% म्हणजे आता जर संध्याकाळची वेळ आहे 10 वाजले जवळजवळ बघितलं तर आता हे पूर्ण वरचा शेंडा आहे, पूर्ण हिरवागार, आणि त्याची शेंडे जर बघितली तर आकाशाकडे आहेत. म्हणजे आणि आता जर बघितलं तर ह्यो जो न केवलीन मारलेला म्हणजे नवीन आलेला शेंडा ह्या वरचा आता हे बघा, हे सगळं केवलीन. केवलीन, आणि इकडं हा नवीन आलाय तो शेंडा आहे, कवळा आहे. आता हे नवीन वाढ आहे. आणि आता जर सर बघितलं तर बागेला वाढ पण आहे, सेटिंग पण चालू आहे, आणि आता कुठं तर माल पण धरलाय. एक हार्वेस्टिंग आता झालंय. आता एक हार्वेस्टिंग पण एक झाले 200 किलो हार्वेस्टिंग. 200 किलोचं सर. आता सरासरी यावर्षी रेट काय आहे सर? 130 रुपये झालं. आता पहिला तुमचा 130 न गेला. मग आता जर समजा 6 टन माल पकडला आपण, आणि काय रेट बसेल सर? काय आता रेटचं आपल्या हातात नसते, पण इल्ड आपल्या हातात आहे. इल्ड आपल्या हातात. रेटचं आपल्या रेटच्या ऐवजी इल्ड महत्वाचं आहे. इल्ड काढतो. इल्ड सगळ्यात प्लस पॉईंट आहे. ड्रॉपिंग कुठं झालं नाही. ड्रॉपिंग अजिबात दिसत नाही सर. 25 जागी काय 2-3 झाले. आता इथं जर सर बघितलं तर एका जागेला 3च कळे आहेत, तीन कळे आहेत एका इथं बघितलं तर एक ठिकाणी 3 कळे आहेत. आणि सर सगळ्यात महत्वाचं फुलाचा आकार जर बघितला तर किती मोठं फुल आहे बघा हे, आणि एकदम पांढरं शुभ्र, कुठंही डाग नाही. याला तुम्हाला सेटिंग करण्यासाठी काय वेगळं करायला लागलं का? दरवर्षी काय परिस्थिती असायची? ह्याला आम्ही फक्त बेसल डोस एकदम ताकदीन दिला. म्हणजे फुल भेसळ डोस भरला, जो काय खर्च आहे तो जमिनीवर केला, हवेवर खर्चच करत बसला नाही, आणि त्याचं हे 100% फळ तुम्हाला मिळालंच. आता फळात रूपांतर झालं की दुसरा बेसल पडणार. पाऊस आता आता सेकंड बेसल डोस म्हणजे आता दुसरा जो फळ फुगवण्यासाठी तुम्हाला कामाला येणार. आता बेसल डोस देणार. 50 बॅगा, एकरी 50 बॅगा देणार. आता एकरी 50 बॅगा कृषीधन, 10 ग्रीन भूमी हा. आणि 4 NP बायो. म्हणजे जवळजवळ 60-65 पोत्याचा तुमचा भेसळ डोस 1 एकराला पडणार आहे. SBT सोबतचं काय टार्गेट आहे? टार्गेट आहे की यावर्षी 25 टन तर 25 टनापर्यंत जायचं. 25 टनापर्यंत जायचं आहे. आता सर जर बघितलं चित्र यावर्षी तर 100% होईल असं वाटते, कारण आत्ताच फर्स्ट फ्लशलाच एवढे सेटिंग धरले. अजून सर 2 फ्लश तर आरामात निघून जातील, कारण नवीन काडीला अजून अजिबात सेटिंग नाही. पण सेटिंगच्या बाबतीत जरी बघितलं तर बाबा असं एकच झाड नाही, प्रत्येक झाडाला भरपूर सेटिंग झाल्या. प्रचंड म्हणजे प्रचंड. इकडे बघू शकता. एक नंबर सेटिंग आहे सर. आता कळे आपण मोजून दाखवले असतं, पण आता अंधार आहे. नाही तर सरासरी मगाशी हे केलं ते कॅल्क्युलेशन, हा. तर 55 तर आरामात 50-55 आरामात. जरी 50 कळ्या आपण पकडल्या आणि 40 सेटिंग जरी पकडलीत आणि 200 ग्रॅमचं जरी फळ पकडलं, 300 ग्राम धरलं तर नाही तरी पण आपण 200 ग्रॅमचं जरी 300 ग्राम धरलं तर 10 ते 12 किलो एका पोलला एका पोलला माल निघेल. जरी 10 टन पकडला तर 5.5 टन आरामात होऊन जाते. आपण जे बायो NPK देतोय त्यामुळं मुळीला शॉक बसणे किंवा फळाला क्रॅकिंग जाणे असले काही प्रकार होतात काय? मुलीला शॉक बसत नाही आणि झाड ट्रेस मध्ये जात नाही. आता जर सर बघितलं सेटिंगचा काही विषय झालाय, म्हणजे सेटिंग पूर्ण झालंय जाता. आता याच्या फळात रूपांतर होण्यासाठी तुमचं काय, म्हणजे पुढचं काय आता नियोजन आहे? आता स्टेज बघून हा. आपल्या बायो NPKच्या ग्रेड आहेत, हा, त्या ग्रेड देणार. म्हणजे आता इथून पुढे फक्त बायो NPKच्या ग्रेड देत राहणं आणि फळ फुगवत राहणं एवढंच काम राहिले. आणि आता बेसल डोस एक भरणार. आता 100% SBTचा वापर केल्यामुळे सनबर्निंग 0 झालं. म्हणजे आता तुम्ही बघू शकताय. आता हिथून ते ह्या पोलवर
कुठं तुम्हाला दिसते का? एक टक्का पण कुठे एक दिसत पण दिसत नाही नाही. कुठं एक एक खराब. केवलिंग धुवून गेलेलं नाही. अजून केवलीन गेलेलं नाही धुवून कुठंच दिसत नाही सर. ऑर्गॅन वापरले एकदम जमीन भुसभुशीत आणि केमिकल वापरले तर एकदम दगडासारखे होते. हा. तर आपण आता एसबीडीचे करामत बघू शकतो आपण. आता जर इथे जमीन वगैरे सहज एका हाताने उकर द्या एकदम भुसभुशीत. हो, एकदम भुसभुशीत. एकदम भुसभुशीत. आणि आता जर मुळी जर बघितली सर मुळी पण किती ऍक्टिव्ह आहे बघा. बघ, नाही बघा एकदम भुसभुशीत. हा. जे ड्रॅगन शेतकरी आहेत त्यांना यावर्षी सगळ्यात मोठी समस्या येणार आहे ती सेटिंगची. कारण यावर्षी अजून पाऊस झालेला नाही आणि पाऊस लेट झाल्यामुळे काय होणार मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रूट लेट येणार आणि रेटची बोंबाबोंब होणार. आता त्यामध्ये बघितलं तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये येणार आहे. तर तुम्ही काय सल्ला दिली यावं म्हणजे जे आता नव्यानं वापरू इच्छितात किंवा जे वापर करतायत त्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी थोडा क्षेत्राला तर एक 10 गुंठ 5 गुंठ्याला तर क्षेत्र आपले एसबीडी टेक्नॉलॉजी वापरून बघा. 100% वापरा आणि नंतर मग राहिलेल्या क्षेत्राला वापरा. आणि Guaranteed. कमी खर्चाचं उत्पन्न जास्त आहे. कमी खर्चाने उत्पन्न डबल आहे. डबल उत्पन्न जास्त. आणि आता जर आता किमती आपण बघू शकतो. आता ह्याच्या रासायनिक खत आता 10-20 घेतलं तर 2200-2300 रुपये झाले. झाले आणि तेच जर आपलं बघितलं कृषीधन तर 600 रुपयाला बॅग आहे. रिझल्टची म्हणजे खत वापरल्याची हमी आहे म्हणजे 100% रिझल्ट येणार एवढी हमी आहे. सर एकदा तुमचं नाव आणि नंबर सांगा. माझं नाव शिवाजी चव्हाण, राहणार तळसंद, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. कॉन्टॅक्ट नंबर 8767585025. संग्राम सर तुमचं पण नाव आणि नंबर सांगा. संग्राम भीमराव चव्हाण, राहणार तहसील तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. धन्यवाद.